नमस्कार, मी योगेश रांगणेकर. वलयांकित मालिकेत आपलं मनापासून स्वागत. नावावरूनच तुम्हाला कल्पना आली असेल, वलयांकित पॉडकास्ट याचा अर्थ वलयांकित पॉडकास्टमध्ये एखाद्या वलयांकित व्यक्तिमत्वाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आणि आजचं व्यक्तिमत्व हे तसं विशेष आहे. आजच्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडक्यात सांगायचं तर आवाज की दुनिया. होय, डॉक्टर स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे असं आपल्यासारख्या अनेकांनी ऐकलं असेल. पण ह्या आवाजामागचा चेहरा काय आहे? आकाशवाणी पुणे केंद्रावरून या वृत्तनिवेदनाचा हा आवाज जो आहे, हा आवाज, ते व्यक्तिमत्व काय, हे जाणून घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलंय डॉक्टर स्वाती महाळंक यांना. नमस्कार. नमस्कार. मग हे शाळा झाली, महाविद्यालय झालं, आपण करिअरच्या टप्प्यावर आलो. हो. पत्रकारिताच हे क्षेत्र का निवडलं तुम्ही? तेच का आवडलं तुम्हाला? ह्याचं कारण असं की एकतर मराठी वाचायला घ्यायला आवडायचं. आई मराठीची भाषाशास्त्रज्ञ होती. आई माझी मराठीची प्राध्यापिका होती, त्यामुळे तिला मनापासून आवड होती. लहानपणापासून तिने जसे श्लोक शिकवले तशा कविता शिकवल्या. म्हणजे तिच्या वेळेला जेव्हा बालभारती नव्हतं आणि मन्वंतर वाचनमाला वगैरे अशी पुस्तकं असायची जी प्रख्यात्र्यांनी तयार केलेली होती, गह पाटलांनी तयार केलेली होती, फार उत्तम अभिरुची असलेली पुस्तकं होती. त्या पुस्तकांमधल्या कविता सुद्धा मला तोंडपाठ होत्या तेव्हापासून. आणि माझा मामा, माझी आई यांना चालींवरती कविता म्हणायची सवय होती. त्यामुळे त्या पद्धतीने म्हटलं की त्या कविता लवकर पाठ व्हायच्या, लक्षात राहायच्या. तोच विचार घेऊन पुढे पत्रकारिता. म्हणजे उदाहरणार्थ आता कवी यशवंतांची कविता आहे, गाऊ त्यांना आरती, तर ते आमच्या घरात नेहमी अशा पद्धतीने संगरी वीराग्रणी जे धैर्य मेरू संकटी जन्मले या भारती राष्ट्रचक्र धारणी कर्णा परिजानामती गावड्यांना आरती. ह्या पद्धतीने शब्द लक्षात राहिले, शब्दांचा उच्चार योग्य पद्धतीने करता यायला लागल्या, तान, साल, लय ह्या गोष्टींशी नातं जुळलं आणि कविता सहज पाठ होत गेल्या. तर ह्या सगळ्या ह्याच्यामधनं मग खूप चांगले संस्कार झालेले होते. लिहायला आवडायचं, स्वतंत्र लेखन हळूहळू सुरू झालं होतं. म्हणजे तिसरीत असताना माझी पहिली कविता एकता मासिकामध्ये प्रकाशित झाली. आणि तेव्हापासून मग असं वाटायला लागलं की अरे आपल्याला काहीतरी लिहिता येतं की, मग जे काय मोडकं तोडकं वाटतंय ते लिहून घ्यायचं, लिहायचं, आपला आपण प्रयत्न करायचं, ही सवय लागली. ते करत असताना पुढे मी म्हटलं तसं ज्ञानप्रबोधिनीचे आप्पा पेंडसे जे होते ते मी साधारण 8वीत असताना निवडले. आणि त्यावेळेला मग आप्पांविषयीच्या प्रचंड आठवणी होत्या. आप्पांनी मुलीसारखं वाढवलं होतं. म्हणजे आजारी असताना, ताप आलेला असताना कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवण्यापर्यंत सगळं आप्पांनी केलं. दुपारी शाळा सुटल्यानंतर 12-12:30ला शाळा सुटायची, त्यानंतर आप्पांकडे गप्पा मारायला जायचं. त्या आप्पांची जेवायची वेळ झालेली असायची आणि मग 2-3 दिवस असं झालं मी गेलेच नाही मग आप्पांकडे की ते जेवायला बसतील. आता मग बसले, पण जाऊ दे. मग 4थ्या दिवशी त्यांचा फोन आला शाळेमध्ये की स्वाती आहे का, पाठवा तिला माझ्याकडे. आणि मग शाळेच्या वेळेमध्येच मी खाली त्यांच्या ऑफिसमध्ये गेले. तर त्या विचारलं मला काय झालं, 3-4 दिवस आला नव्हतात का शाळेत? तर मी आले होते. मग भेटायला आला नाही तुम्ही? नाही अप्पा, तुम्ही जेवायला बसला म्हणून आले. आजपासून असं करायचं, शाळा सुटली की खाली जेवायला यायचं. आणि एकदा आम्ही वरती खेळत बसलो असंच काहीतरी, आणि ट्रिप जाणार होती आणि तिथे काय काय करायचं वगैरे असे विचार, गप्पा चाललेल्या, आणि काहीतरी खेळत बसलो सगळ्या जणी मिळून शाळेतल्या वर्गातल्या मुली. आणि मी विसरून गेले अप्पांच्या इथे जायचंय आपल्याला. तिथनं एकदम म्हणजे नंतर दुसऱ्या एक ताई आम्हाला शिकवणाऱ्या आल्या, अगं तुम्हाला घरी नाही का जायचं, 2 वाजले आता. म्हणल्यानंतर एकदम हे झालं आणि चला अगदी आता खूप उशीर झाला म्हणून धडाधडा खाली आलो आणि घरी गेलो. दुसऱ्या दिवशी आप्पांचं काम पाहणारे गोपाळराव नावाचे एक दिवस होते, ते त्यांचे सहाय्यक होते. ते मी शाळेत गेल्यावरती, म्हणजे 7:30ला शाळा असायची, ते 8 वाजता वरती आले आणि वर्गापाशी येऊन उभे राहिले. आमच्या ताईंनी त्यांना विचारलं काय गोपाळराव, कुणाला भेटायचं किंवा काय काम आहे? ते ताईंना पाठवा म्हटले आणि मला बाहेर बोलवून घेतलं. मी आपली गेले बाहेर, काय झालं असं. तर मला म्हणले काय झालं, तुम्ही आला नव्हतात का शाळेत? मी आले होते की. का नाही, 2 वाजेपर्यंत आप्पा वाट बघत होते तुमची, जेवायचे थांबले होते. त्या दिवशीपासून कानाला खडा लागला, असं रमायचं नाही, विसरायचं नाही.
खाली गेले सुट्टीमध्ये, आप्पांची माफी मागितली आणि त्यानंतर मग मी शाळेत होते आणि आप्पा होते तोपर्यंत त्यांचं माझं दुपारचं जेवण हे बरोबर व्हायचं. किती छान, सो लकी आहे तुम्हाला हे सगळं इतका सामान लागलं. तू प्रश्न जो विचारलास तर या सगळ्या ह्याच्यातनं लिखाणाचा खूप संधी मिळत गेल्या. लिहावंसं वाटायचं. जसं असताना कॉलेजमध्ये शिकत होते तेव्हा कॉलेज विश्व लिहायची संधी मिळाली. सकाळमध्ये मी कॉलेज विश्व लिहायची 2 आठवड्याला. मग पुणे परिसरातल्या वेगळ्या वेगळ्या कॉलेजांमध्ये जायचं, प्राचार्यांशी बोलायचं, माहिती घ्यायची, ते लिहायचं असं हे होतं. आणि हे सगळं सुरू झालं. मग सकाळ तेव्हा सर्वाधिक खपाचं दैनिक म्हणून प्रसिद्ध होतं आणि मग चर्चा खूप व्हायच्या. ते सगळं झालं म्हणजे डिसेंबरमध्ये लिहिलं होतं तर त्याच्यात त्याला माझ्या लेखाचं खूप कौतुक झालं होतं की गुलाबी थंडीत नव्या वर्षाची सजग चालू असं त्याचं शीर्षक होतं. आणि मग थंडीच्या आणि काय काय खूप हे होतात नवीन उपक्रम कॉलेजांमध्ये त्या काळातले. मग मुलांच्या मनामध्ये नव्या वर्षाबद्दल काय मतं आहे, विचार आहे, असं सगळं ते लिहिलेलं होतं. तर पण त्याला प्रसिद्धी मिळायची त्यामुळे छान वाटायचं. म्हणजे अशी 5-5, 6-6 कॉलेजमधली मुलं मला भेटायला यायची की आमच्या कॉलेजमध्ये हे झालंय त्याच्याबद्दल तुमच्या कॉलेजमध्ये असं. तर त्यामुळे छान वाटायचं. मग तोपर्यंत मग ग्रॅज्युएशन झालं, ते लिहित होते 2 वर्ष. मग पदवी मिळाल्यानंतर मग आता पुढे काय करायचं म्हणजे बीकॉम झाल्यानंतर एमकॉम हा मार्ग होता. मी ICWA करत होते. 2 ग्रुप्स झाले होते माझे ICWAचे, त्यामुळे ते पुढे करावं अशा आईवडिलांची पण इच्छा होती. आणि मला स्वतःला काही म्हणजे वाटत नव्हतं की आपण या आकडेमोडीमध्ये राहू. आणि मग एकदा आईनेच तिला काय वाटलं, तिने मला विचारलं की तुला नक्की करायचंय का एमकॉम. म्हणजे मला तरी म्हणे असं वाटतं की एमकॉम का करणार, तर बँकेत जाऊन बसशी, आकडेमोड करत दिवस काढावे लागते. मी म्हटलं मला खरं नाही करायचंय ते. मग आई म्हटली तू पत्रकारिता कर, मग तुला लिहायला आवडतं, वाचायला आवडतं, कविता आवडतात, तर तू पत्रकारिता कर. ते साहित्य क्षेत्राशी जवळच आलेले आहे क्षेत्र आहे. आणि मग म्हणजे मला असं मोकळं झाल्यासारखं वाटलं एकदम. आईने स्वतः जाऊन रानडे इन्स्टिट्यूटमध्ये फॉर्म आणला, भरून घेतला, भरून दिला, परीक्षा झाली, इंटरव्ह्यू झाला, मी पास झाले आणि पुढे पत्रकारितेत गेले. पण ज्या काळात आणि त्यावेळेला म्हणजे वाणिज्य शाखेला आणि ICWAला जो रामराम ठोकला ते पुन्हा त्याच्याकडे बघितलंच नाही. शब्दांशी व्यक्तीजवळ आकडे लांब पडले. आकडे लांब पडले अगदी. पण मला अजून एक विचारायला आवडेल मॅडम, तुम्ही जेव्हा पत्रकारिता क्षेत्रात सुरुवात केली हो त्या काळात विशेषतः पुरुष पत्रकारांचं खूप वर्चस्व होतं. अजूनही आहे. अजूनही आहे. पण तरी त्या काळात ते विषय जास्त होते, आता तरी आहेत महिला. पण महिला म्हणून काम करताना तेव्हा काही अशी आव्हानं आली का, अडचणी आल्या का, असं काही आहे का? भरपूर आल्या. मी अगदी अनेकदा हे सांगते की मला सगळ्यात जास्त सामना कशाचा करावा लागला असेल तर पुरुषी अहंकाराचा, मेल इगॉइझम, याचा मला सर्वाधिक सामना करायला लागला. मी सकाळमध्ये नोकरी करायला लागले त्यावेळेला मी अशीच जेमतेम 19-20 वर्षाची होते. आणि त्यावेळेला म्हणजे मी प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली माझी. पण आधी मी लिहित होते. ते कॉलेज विश्व संपल्यानंतर मग काही लोकांच्या मुलाखती घेणं, बाजारपेठांचे काही विषय असतात, सण समारंभाच्या निमित्ताने येणारे त्याच्याविषयी लेख लिहिणं, अशी ती वाटचाल सुरू झाली होती. मग हळूहळू माहिती व्हायला लागलं की काय काय लिहिलेलं चालतं, आपण त्यातलं काय लिहू शकतो. मग कुठे पर्यटनाला गेले पण मी परत आल्यानंतर आपण विचारायची की मी अशी कोकणात हरिहरेश्वरला जाऊन आले, त्याच्याविषयी लिहू का, तिथे काय पाहिलं काय नाही असं. मग सकाळमध्ये लिहिलं, स्वराज्यमध्ये लिहायला लागले, पुढे साप्ताहिक सकाळ झाला त्याच्यात लिहायला लागले. मग हे सगळं चालू होतं. त्या दरम्यान प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून परीक्षा असायची सकाळमध्ये. त्या परीक्षेला बसायला मला तिथल्याच काही लोकांनी सांगितलं, मार्गदर्शकांनी, आणि मी त्यात उत्तीर्ण झाले. त्यामुळे मी आपोआप सकाळमध्ये नोकरी करायला लागले प्रशिक्षणार्थी पत्रकार म्हणून. मग जायला लागले म्हणल्यानंतर मग तिथे कामाला असायचं. तिथली सगळी माणसं जी होती त्यातल्या सगळ्यात ज्युनियर व्यक्ती ही 10 वर्ष काम केली, सगळ्यात सिनियर व्यक्ती 32-34 वर्ष अनुभव असलेली, अशी एक मोठी रेंज होती. आणि त्या सगळ्यामध्ये आपण काम करायचं. मग असं मोठं टेबल असायचं संपादकीय विभागामध्ये. मला उपसंपादक म्हणून घेतलेलं होतं. करायला सगळं लागायचं, बातमीदारी पण केली, तेही शिकायला मिळालं. पण उपसंपादक म्हणून मुख्य जबाबदारी. मग त्या सगळ्या लोकांच्या बरोबर बसायचं. त्या लोकांना त्याचा पण त्रास व्हायचा की काल आलेल्या पोरी आमच्या बरोबर का बसतात असं.
म्हणजे त्यांना ते कुठेतरी आम्हाला फार महत्व दिलं जात आहे असं वाटायचं, किंवा त्यांचं स्वतःचं अवमूल्यन होत आहे का त्या डिग्रेडेशन, असं काहीतरी हे वाटायचं. त्यामुळे मग म्हणजे वागण्याची पद्धतही बदलायची मग आपोआप. ते कानामागून येऊन तिखट झालेल्या बायका आहेत ह्या, कशाला लक्ष द्यायचं, त्यांना काय येत आहे. आणि तरी खरं तर पत्रकारितेत मी आले, नंतर म्हणजे माझं पत्रकारिता पूर्ण झाली तेव्हा मला स्कॉलरशिप्स मिळालेल्या होत्या 2. विद्यापीठाचं सुवर्णपदक मिळालं आणि चांगल्या गुणांवरती मी उत्तीर्ण झाले. लोक त्याच्यावरती असं पण म्हणायचे, सुवर्णपदक मिळाले म्हणून काही पत्रकारिता येते का, त्या कौतुकाने सांगायचे आम्हाला. म्हणजे आपण काहीही न बोलता सुद्धा आपल्याचा असा उद्धार केला जातो किंवा अपमान होतो आपला, हे त्रासदायक होतो. आणि कसं होतं की कॉलेज संपायच्याही आधी मी नोकरी करायला लागलेली होते, पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण व्हायच्या अगोदरच. त्यामुळे तोपर्यंत मनामध्ये अशी एक उर्मी होती छान आधी की अरे आपण हुशार आहोत, आपल्याला 4 गोष्टी करता येतात, आपलं कौतुक करतात लोक, आपल्याला प्रसिद्धी मिळते. घरी माणसं यायची की म्हणायचं लेख वाचला बरं का, किंवा वडील येऊन सांगायचे आमच्या ऑफिसमधला आमका म्हणत होता बरं का तुझा लेख खूप आवडला म्हणून, त्या टमक्याने पण तुझा लेख वाचला, त्या अमक्याने तुझं भाषण ऐकलं वगैरे, अशा पद्धतीचं हे होतं. त्यामुळे असं वाटायचं की अरे नाही आपण चांगलं काम करतो आहोत आणि मग आपला असा अपमान केला जातो. हे बघितल्यानंतर खूप खच्चीकरण झालं होतं मला, असं खूप वाईट वाटायचं की अरे आपलं काय चुकतंय का असं म्हणतात हे आपल्याला. म्हणजे ह्या सगळ्यातून मला वर काढण्याचं काम केलं ते सकाळचे त्यावेळेचे सहसंपादक होते, जे माझे गुरु, जे मला भेटलेले दुसरे पित्या समान व्यक्तिमत्व, की म्हणजे आप्पांनी मला जसं वडिलांसारखं मुलीसारखं वागवलं तसं वागवणारी ही दुसरी व्यक्ती होती वरुणराज पेठ. त्यांनी मला हे पहिल्यांदा सांगितलं की अशा गोष्टींमुळे, अशा बोलण्यांमुळे, कुचकं सडकं बोलणं ऐकून तुझ्या मनामध्ये जो इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स येतो, तुला जे असं वाटतं की आपण कमी पडतोय का, तसं नाहीये. एक लक्षात ठेव, तू ह्या सगळ्यापेक्षा वरचढ आहेस म्हणून तुला त्रास होतोय. तो आत्मविश्वास जागवण्याचं काम त्यांनी केलं. म्हणजे आजतागायत मला अनेक वेळेला लोकांच्या बोलण्यांवरनं, लोकांचं बघणं, लोकांच्या प्रतिक्रिया याच्यावरनं असं क्षणभर मनात येतं की बापरे आपण काही चुकलंय का, आपण कुठे कमी पडतोय का. पण त्या क्षणी मला वरुण पेढेंची आठवण येते आणि मग माझ्या लक्षात येतं की नाही, मी यांच्यापेक्षा 4 पावलं पुढे आहे म्हणून लोकांना माझा द्वेष वाटतो.